नमस्कार, मी शैला तावडे। आज मी तुम्हाला घरच्या घरी पिझ्झा कसा बनवायचा ते दाखवणार आहे। पिझ्झा बनवण्यासाठी मी इथे इडलीचं बॅटर तयार करून घेतलं होतं। तांदूळ आणि उडदाची डाळ भिजत घालून दुसऱ्या दिवशी ते मिक्सरला वाटून आंबवण्यासाठी मी रात्रभर ठेवलं होतं। आता हे बॅटर तयार झालेलं आहे। मी आता एका ताटामध्ये हा डालडा गरम करून घेतला आणि त्याचा या ताटाला पसरवून घेते। आपल्याला पिझ्झाचा बेस तयार करायचा आहे। त्यासाठी मी ते या ताटाला असा डालडा पूर्णपणे लावून घेतलेला आहे। आता कढईमध्ये पाणी घेऊन गॅसवर पाणी गरम करायला ठेवते। आपलं पाणी चांगलं गरम झालेलं आहे। मी त्यात ही रिंग ठेवलेली आहे आणि त्यावर हे ताट आपल्याला ठेवायचे। आता हे इडलीचं बॅटर ताटात काढून घेते। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ह्यात बेकिंग पावडर सुद्धा घालू शकता। मी घातलेली नाही आहे। बेकिंग पावडर घातल्यामुळे पिझ्झा बेस तुमचा जरा जाडसर होईल। हे बघा, अशा प्रकारे हे ताट मी आता इथे कढईमध्ये वाफायला ठेवून देते। यावर झाकण ठेवून आपल्याला 10 मिनिटं गॅस मोठा ठेवायचा आहे आणि मग बंद करून तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला हा पिझ्झा बेस तयार झालेला आहे। हा आता गार करून मग मी काढून घेणार आहे। थोडा थंड झाल्यावर मी अशी कडा चाकूने काढून घेते। हे बघा, अशा तऱ्हेने आपला पिझ्झा बेस तयार झाला आहे। आणि आता मी तयार केलेला टोमॅटो केचप या पिझ्झाला लावून घेणार आहे। आपल्याला चांगला पूर्णपणे असं पसरून घ्यायचं आहे। आता ह्यावर मी बटरचे काप टाकणार आहे। पिझ्झाला खरी मजा बटर आणि चीजनेच येते, त्याशिवाय पिझ्झा
चांगला लागणारच नाही. त्यामुळे मी इथे बटर भरपूर प्रमाणात घातलेलं आहे. आता यावर आपल्याला शिमला मिर्च आणि टोमॅटो लावून घ्यायचे. तुम्ही हवं असेल तर कांदा सुद्धा वापरू शकता. हे बघा, मी असे शिमला मिरची गोल गोल काप काढून घेतले होते. त्यात मी यावर सजवून घेते. टोमॅटो सुद्धा मी असे गोल काप काढून घेतलेले. आपण छान असे लावून घेऊया. यात मी कांदा वापरला नाही आहे, पण तुम्ही कांदा सुद्धा वापरू शकता. ओके, बघा अशा तऱ्हेने आपला पिझ्झा तयार झाला आहे. आता ह्यावर मी हे चीज किसून घालणार आहे. चीज मी भरपूर प्रमाणात घालणार आहे. आपलं आता चीज पूर्ण घालून झालेलं आहे. आता हा पिझ्झा मी एका पॅनमध्ये बेक करायला ठेवणार आहे. तुमच्याकडे ओव्हन असेल तर तुम्ही ओव्हनमध्ये बेक करून घेऊ शकता. आता गॅसवर एक पॅन ठेवून त्यात छोट्या कुकरची जाळी ठेवलेली आहे. त्यावर हा पिझ्झाचा ताट ठेवला आहे आणि वरून झाकण ठेवलेलं आहे. आता हे आपल्याला आपण केक ज्याप्रमाणे शेकून घेतो त्याप्रमाणे 10 मिनटं मोठा आणि 10 मिनटं बारीक करून चांगल्या प्रकारे शेकून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपला पिझ्झा कसा तयार झालेला आहे. किती छान असा त्याला टेक्स्चर आलेलं आहे. बटर आणि चीजचं फ्लेवर एवढं छान वाटतं. तुम्ही नक्कीच करून पहा. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.